नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललेलो आहोत शेतामध्ये. शेतामध्ये चलता चलता म्हटलं चल आज जाऊयात शेतामध्ये. आम्ही ॲक्च्युली चाललेलो आंबे काढायला. खूप खूप म्हणजे खूप ऊन होतं. जाता जाता म्हटलं अरे यार, सगळेजण बोलले पेप्सी खाऊयात, पेप्सी खाऊयात. म्हटलं चला ठीक आहे खाऊयात. मग घेतली आणि पेप्सी खात खात जाण्याची मज्जाच काय वेगळी आहे. आम्ही चालत चालत जाताना मग आमची शाळा दिसली. ही आहे माझी शाळा. मग आम्ही पोहोचलो रानात आणि रानात पोहोचले आम्ही सगळे लोक पळालो आंब्याच्या झाडाकडे. सगळ्यांनी आपल्या आपली एक 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 जागा फिक्स केली. मग म्हटलं मी तरी कशाला पाठी राहू. मी पण पटकन गेली आणि फटाफट आंब्याच्या झाडावरती चढले हळूहळू एक 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 आंबा काढायचं चाललेलं काम. कारण की मी जास्त वरती नाही गेली. जास्ती वरती गेली असती तर मग काय फांटी तुटली असती. कारण की आंब्याचं झाड आहे ना, छोटंसंच आहे, केसर आंबा आहे. सो मग म्हटलं चला जास्त नको वरती जायला, नाहीतर खाली तेवढ्यात आले बाप्पूसाहेब काठी घेऊन. कारण की कोणाचं जास्त लांबपर्यंत आंबे होते तर हात पुरत नव्हते. मग म्हटलं चला मला भेटलेले पहाड, आपण पहाड खाऊत बसूया. वरतून तर हिरवा हिरवा दिसतोय आंबा, पण आतमध्ये एवढा गोड आणि मस्त लागतोय ना बस. आणि हा प्युअर केशर आहे, केशर आंबा. सो खायला पण खूप मस्त आहे. त्यात तेवढ्यात आमचे दाजी आले. दाजी साहेबांचं चाललेलं इकडं तिकडं इकडं तिकडं. आणि इकडं दिदीचं पण चाललेलं, जे पण पहाड भेटत होते खाली बसून खायचं काम चाललंय. बस फक्त हा आहे आमचा आजचा ब्लॉग.